नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवतोय गुलाबजाम। तर हे गुलाबजाम कशाचे आहेत ओळखा बरं। तर हे गुलाबजाम आपण बनवलेले आहेत गव्हाच्या पिठापासून। जे आपण चपाती रोज बनवतो त्या पिठापासून हे गुलाबजाम बनवलेत। तर बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल किती सोपी ही रेसिपी आहे। मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, जसं मी सांगितलेलं आहे सेम तशा पद्धतीने करा। पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला हे गुलाबजाम परफेक्ट जमतील। तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 पेला, आणि त्याच पेल्याने इथे मिल्क पावडर घेतली। तर मिल्क पावडर टाकली तर गुलाबजाम माव्यासारखे होतात। कलर, टेक्स्चर, टेस्ट अतिशय चविष्ट असे लागतात। तर पाव चमचा आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात। तर सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण टाकूयात 2 चमचे तूप, आणि हे आता आपण घाई न करता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला, अजिबात घाई वगैरे करायची नाही। तर छान हे आता मिक्स करून घेऊयात। तर व्यवस्थित हे कणाकणाला मिल्क पावडर आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं असावं, म्हणजे गुलाबजाम अतिशय चविष्ट बनतात। तुम्हाला समजणार सुद्धा नाही। हे गुलाबजाम गव्हाच्या पिठापासून बनवलेत। तर इथे आपलं परफेक्ट असं गुलाबजामचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे। तुम्ही हे प्रेमिक्स एअर कंटेनरमध्ये भरून सुद्धा ठेवू शकतात, पण ताजं बनवले तर चांगले बनतात। त्यामुळे मी सजेस्ट करेन की बनवलं प्रेमिक्स की पटकन गुलाबजाम बनवून घ्यावे। तर इथे आता आपण पाक करून घेऊयात। तर 2 पेला साखर घेतली आहे मी, तर त्याला मी 2.5 पेला पाणी टाकणार आहे। तर आता आपण 1 पेला पाणी टाकून घेतले, हा दुसरा पेला, आणि आणखीन अर्धा पेला टाकून घेऊयात। तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलं तरीही चालेल। 2 पेला साखर आणि तेवढंच पाणी घेतलं तरीही चालेल। आता आपण यामध्ये 2 विलायची सोलून टाकूयात। कुटून वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे, असं सोलून टाकलं तरीसुद्धा मस्त गुलाबजाममध्ये विलायचीचा फ्लेवर लागतो, खाण्यासाठी छान वाटतं। तर आवडत असेल तर नक्की टाका। इथे मी 7-8 केसरचे धागे टाकून घेते, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता आपण याचा पाक करून घेऊयात। तर आपण खूप घट्ट असा पाक करणार नाही आहोत, हा पाक लगेच तयार होतो। आणि साखर विरघळली की 3-4 मिनिट परत हे शिजवून घ्यायचं पाक। तर तुम्ही पाहू शकतात किती छान याला केसर टाकल्यामुळे कलर आला आहे, विलायचीचा आणि केसरचा सुद्धा मस्त सुगंध सुटला आहे। तर आणखीन थोडंसं आपण हे शिजवून घेऊयात पाक। तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तर आणखीन आपण 3-4 मिनिट हा पाक शिजवून घेऊयात। तर आत्ता थोडासा थिक होतोय हा पाक। तर 3-4 मिनिट झालेले आहेत, हे पहा। तर याला तार वगैरे नाही आहे, चमच्याचा तुम्हाला उजेड दिसत असेल। तर जसं आपण तेल वापरतो स्वयंपाकामध्ये, तशी याची चिकनाई झाली की समजून जायचं परफेक्ट असा पाक बनला आहे। तर तेल असतं तसं आपल्याला पाक करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करूयात आणि आपण प्रेमिक्सकडे वळूया। तर इथे आता आपण हे दूध घेतले मी, तर हे उकळवून थंड केलेलं दूध आहे। थंड म्हणजे रूम टेम्परेचरचंच आहे, थंड वगैरे नाही आहे। साधं जे आपण गरम करून ठेवलेलं दूध असतं तेच मी 1 पेला दूध घेतले। तर याच पेल्याने मी सर्व माप घेतलेलं आहे। आता आपण दूध थोडं टाकूयात आणि याचा मऊ असा पिठाचा गोळा मळून घेऊयात। तर सर्व साहित्य मी एकदम अचूक प्रमाणासह सांगितलेलं आहे, त्यामुळे गुलाबजाम चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे। तर लागेल तसं आपण दूध टाकूया। आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा आणखीन थोडं मऊ हे गुलाबजामचं पीठ आपल्याला मळून घ्यायचे। तर मी आणखीन थोडं दूध टाकून घेतले आणि हे चांगलं मळून घेते। तुम्ही जर असे गव्हाच्या पिठाचे कधी गुलाबजाम बनवले नसतील तर नक्की ट्राय करा, कोणाला कळणारच नाही की हे गुलाबजाम गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। आणि बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे, खूप कमी साहित्य आपण इथे वापरलेलं आहे। तर आणखीन 1 चमचा दूध मी टाकून घेतले,
तर मला इथे अर्धा पेला दूध लागलेलं आहे. अर्धा पेल्याला थोडंसं वरती 1-2 चमचे असं हे दूध लागलेलं आहे मला. आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि झाकून ठेवूया 2-3 मिनिटासाठी. तेल गरम करूस तोपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं. आता थोडं तूप लावायचं हाताला, एकदम थोडंसं, आणि हे मऊ करून घ्यायचं. तर पीठ एकदम परफेक्ट आपलं मळलेलं असावं, त्याला एकही क्रॅक जाता कामा नये, तरच आपले गुलाबजाम व्यवस्थित होणार आहेत. त्यामुळे पीठ चांगलं मळायचं आहे आपल्याला. तरी ते पाहू शकतात की किती मऊ मी पीठ मळून घेतले आणि एकही क्रॅक नाही आहेत. तर याचे असे मी थोडं थोडं पीठ तोडून घेतलेलं आहे. आता हातावरती असं रगडून आपल्याला त्याची एक गोळी बनवून घ्यायची आणि मी इथे सिलेंडर शेपमध्ये हे गुलाबजाम बनवते. तुम्ही ज्या आकाराचे तुम्हाला आवडतात तसा शेपमध्ये बनवू शकतात. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा गुलाबजाम बनवून घेते. तुम्ही गोल बनवले तरी चालेल. तर गुलाबजाम बनवताना तेल खूप कमी गरम करून घ्यायचे, कडकडीत गरम नाही करायचं आपल्याला. गुलाबजाम त्यामध्ये टाकले की असे हलके बबल्स यायला हवे. कडकडीत तेल जर गरम असेल तर पटकन वरून कलर येईल आणि आतमधून गुलाबजाम कच्चे राहतील. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे गुलाबजाम आपण तळून घेऊयात. तर गुलाबजाम तळताना झाऱ्या वगैरे लगेच लावायचा नाही. तळेपर्यंत असा चमच्यानेच वर खाली करून घ्यायचे गुलाबजाम. आणि गुलाबजाम तळताना मोठी भांडे घ्यायचं, कढई वगैरे पॅन जे तुम्ही भांडं वापरता ते, म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित तळले जातात. गुलाबजाम चांगले तळले की ते आतपर्यंत चांगले ज्यूस शोषून घेतात. तर पाहू शकतात किती छान कलर आलाय. तर मी इथे डार्क कलरवर ते तळून घेते. तुम्हाला हव्या त्या कलरवरती तुम्ही तळून घेऊ शकतात. कमी गॅसवरती मस्त असे मी इथे डार्क कलरवरती हे गुलाबजाम तळून घेतलेत. आता आपण जे गुलाबजाम तळले आहेत ते काढून घेऊयात. आणि तुम्हाला जर वाटलं एखादी साईड तळाली नाही तर झाऱ्यावरती गुलाबजाम घ्यायचं आणि झाऱ्यावरती ठेवून त्याला तळून घ्यायची. जी साईड तुम्हाला कमी तळलेली आहे असं वाटतं ती साईड तळून घ्यायची. मग तर अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तळून घेणार आहे. तर कमी गॅसवर तळल्यामुळे खूप छान याला कलर आलेला आहे, पाहू शकतात. दिसत आहेत ना मस्त. तर सगळे गुलाबजाम मी असेच तळून घेतलेत, हे पहा. आणि पाकसुद्धा आता गरम करून घेतलेला आहे, कारण पाक आपण अगोदर बनवलेला थंड झालेला, त्यामुळे मी याला गरम करून घेतले. गरम पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे. तर आता सर्व हे गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घेऊयात. आणि 8 तास किंवा रात्रभर तुम्ही हे असेच ठेवू शकतात. रात्रभर ठेवले तर अतिउत्तम, म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित पाक पिऊन मस्त फुगतील. तर मी दुसऱ्या दिवशी इथे तुम्हाला सकाळी हे गुलाबजाम दाखवते. वाव, काय भन्नाट दिसत आहेत ना. वा वा वा, खूपच मस्त असे हे गुलाबजाम झालेत. कलर, टेक्स्चर काय भारी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण गुलाबजामची रेसिपी पाहिलेली आहे. माझ्या मुलीला व्हिडिओ बनव म्हटलं तर ती फोटोज काढत होती, त्यामुळे कापतानाचा व्हिडिओ राहून गेला. गुलाबजाम एवढे मस्त झालते, एकच नंबर. तर खूप मी आनंदी होते. तोच आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण घरगुती, साध्या, सोप्या, तेवढ्याच इंटरेस्टिंग रेसिपी पाहणार आहोत. तर चला आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय.